म्हणजे कचाने संजीवनी विद्या प्राप्त केली? होय, तुम्ही खरोखर मूर्ख आहात. तुमच्या मूर्खपणामुळे मला संजीवनी विद्या कचाला द्यावी लागली. आता भोगा तुमच्या मूर्खपणाची फळे. आम्ही चुकलो आचार्य. आता माफी मागून काय उपयोग? चूक केलीत ना, मग भोगा त्या चुकीची फळे. शुक्राचार्य असे म्हणाले आणि दानव लज्जेने चूर झाले. आपल्या चुकीची केवढी मोठी शिक्षा आपणास भोगावी लागली याची प्रथमच त्यांना जाणीव झाली. त्यानंतर कच बराच कालावधीपर्यंत शुक्राचार्यांच्या आश्रमात राहिला आणि मग त्याने स्वर्गात जाण्यासाठी शुक्राचार्यांची अनुमती मागितली. शुक्राचार्यांनी त्याला अनुमती दिली. म्हणाले, तू खरोखर भाग्यवान आहेस कचा. माझ्या आश्रमातून तू यश घेऊन जातो आहेस. तुझे कल्याण असो वत्सा. शुक्राचार्यांचा निरोप घेऊन कच देवयानीचा निरोप घ्यायला गेला. म्हणाला, देवयानी, तुझ्यामुळे माझे इथले वास्तव्य फार आनंदात गेले. मी तुझ्या कायम ऋणात राहीन, पण आता निरोप घेण्याची वेळ आली आहे. म्हणजे मला आता परत स्वर्गात जायचे आहे, तरी मला निरोप दे. कचा, तुला निरोप कसा देऊ मी? मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले. खरोखर मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. तेव्हा तू माझ्या प्रेमाचा स्वीकार कर आणि माझे पाणी ग्रहण कर. नाही देवयानी, मी तसे करू शकत नाही. का करू शकत नाहीस? कारण तू माझ्या गुरुची कन्या आहेस, म्हणजे माझी गुरु भगिनी झालीस. शिवाय मी गुरुच्या पोटातून जिवंत होऊन आलो, म्हणजे एकाच जन्मदात्याच्या पोटी आपला जन्म झाला आहे. त्यामुळे आपण भाऊ भगिनी होतो आणि भाऊ भगिनींना विवाह करायला शास्त्राची अनुमती नाही. नाही कचा, तू फक्त बृहस्पतीचा पुत्र आहेस. तू शुक्राचार्यांचा पुत्र नाहीस. नाही कसा? ज्यावेळी मी गुरुजींच्या पोटात होतो त्यावेळी गुरु काय म्हणाले ते आठव. गुरुजी म्हणाले होते की आता तू माझा पुत्र झाला आहेस, तेव्हा तुझे पुत्र कर्तव्य तू करायला हवेस. ते मला काही लागत नाही. मी तुझ्यावर प्रेम केले. तू मला हवा आहेस एवढेच कळते मला. अशी विषयांध होऊ नकोस देवयानी. तुझ्यासारख्या सुशील सुंदर कन्येला हे शोभत नाही. मी तुझा भाऊ आहे. आपले हे पवित्र नाते युगानुयुगे लोक लक्षात ठेवतील. म्हणून विनंती आहे की त्याला डाग लावायचा प्रयत्न करू नकोस. तिची विनवणी करीत कच म्हणाला. त्याने तिची खूप समजूत घातली, पण ती ऐकायला तयार नाही. कच जेवढी समजूत घालेल तेवढी ती भडकायला लागली. शेवटी संतापून म्हणाली,